जय भीम मंडळी, मी आज आलेलो आहे आमच्या गावी रेडगाव खुर्द, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। हे पहा, आमचा हा मका आहे, दिसतोय का? बघा, हा मका आहे आणि ही आमची जमीन आहे। हे बाळू धुनबळे, आता खूप काळपटपणा आलाय सूर्याच्या इकडे आहे ना आपण। हे असं आमचं शेत आहे बघा। मग ओके, हे बघा, हा स्वप्नील हा, हे ते लांब दिसतंय ते आमचं घर आहे आणि हे आमचं संपूर्ण क्षेत्र आहे, जवळजवळ 7.5 बिघे, 7.5 एकर, 15 बिघे। आणि हा आहे स्वप्नील काळे, हा स्वप्नील काळे आमचा शेजारी आहे। हा बघा, हा स्वप्नील काळे आमचा शेजारी आहे आणि हे शेत आता सध्या तोच करतोय। हे असं आमचं शेत आहे, हा मका आहे, हा मका पेरलेला आहे सगळा आणि त्या बाजूला आमचं, त्या बाजूला घर आहे। संध्याकाळची वेळ झालेली आहे। बघा कशी काळीभोर जमीन आहे बघा, आमच्या भागात ही अशी काळीभोर जमीन आहे बघा। गाई आणायला इकडे आले तुम्ही आणि आता म्हणता गाई आलाय। हे बघा, हे स्वप्नील काळे, बाळू धुनबळे, आम्ही सर्व आलेलो आहे आमच्या रेडगाव खुर्द, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक, हे आमचं गाव आहे। तर तुम्ही बघाल तर बघा, हा मका सगळा, हा मका आहे, मका पेरलेला आहे आणि ते आमचं घर आहे। ऊस पडला अशा पद्धतीचा हा आमचा मळा आहे। 7.5 एकर एकत्रित ही जमीन आहे। हा अर्धा भाग तुम्हाला आता दाखवलाय, याच्या पुढे एवढाच भाग अजून आहे। ही या बाजूला सोयाबीन पेरलेली आहे बघा, हे बघा, हे दिसते का? ही सोयाबीन आहे। आता आम्ही आमच्या घराच्या दिशेने चाललेलो आहे। हे दोन्ही साईडला हे बघा, इथून एक क्षेत्र त्या टोकापर्यंत आहे, हा संपूर्ण मका पेरलेला आहे। हे आमचं घर आहे, बॅक साईड। हे आमचं घर आणि ही आमची जमीन, संपूर्ण मका पेरलेला आहे बघा, 7.5 एकरामध्ये।
कसं वाटलं मंडळी हे आमचं शेत? कमेंट्स करा आणि सांगा. जय भीम.